हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी इथे म्हणजे जेव्हा पण मटण मागवते ना तेव्हा मी अर्धा किलो चॉप्स मागवते आणि अर्धा किलो करी कट मागवते. म्हणजे दोन्ही पण छान असं एक सपक बनवता येतं म्हणजे सूपसारखं आणि दुसरं तिखट बनवता येतं. तर दोन्ही पण मी सेपरेट इथे कुकरमध्ये बनवून घेते. आज मला किचनचं पूर्ण डीप क्लीन करून घ्यायचं होतं. तर मला बऱ्याच वेळेस ना किचनचे ड्रॉवर्सबद्दल देखील विचारलं जातं. तर म्हटलं चला आजच्या या व्हिडिओमध्ये ऑर्गनायझेशनसोबत ड्रॉवर्सचे देखील डिटेल्स देऊया. तरी तेव्हा पण ना माझं काही एक्स्ट्रा काम असतं. त्या दिवशी आहे ना मी दुपारीच सगळं काही जेवण बनवून घेते आणि मग नॉनव्हेजचा ऑप्शन माझ्यासाठी परफेक्ट असतो. म्हणजे संध्याकाळी फक्त भाकरी बनवली ना तर सगळं जेवण होऊन जातं. तर आज म्हटलं माझं जे काही कॅबिनेट्स आहेत ते मी कसे ऑर्गनाइज करते ते तर मी नेहमी शेअर करते. तर हे जे ड्रॉवर्स आहेत म्हणजे ट्रॉलीज आहेत ना याच्याबद्दल देखील बऱ्याच वेळेस प्रश्न येतात. तर म्हटलं सोबत ते देखील तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी आहे ना मी कोपऱ्यातलं कॅबिनेटपासून घेते आणि जनरली माझे वरचे जे काही सेक्शन्स आहेत ना तिथे माझे कंटेनर्स असतात ना तर ते जेव्हा पण रिफिल करत असते ना तेव्हा मी व्यवस्थित टाईम टू टाईम क्लीन करत असते. फक्त प्रॉब्लेम येतो हे जे कॅबिनेट्स आहेत ना खालचे ते माझे राहतात. तर मग एक महिन्यातून 2 महिन्यातून माझे हे अधेमध्ये क्लीन होतच असतात. पण असं म्हणजे श्रावण आहे म्हटल्यावरती थोडंसं अजून व्यवस्थित करावं म्हणून पूर्णच सगळं काही रिकामं करून करत आहे. तर हा जो माझा सगळ्यात शेवटचा मोठा कप्पा आहे ना तिथे मी सगळे जे काही आपली भांडी आहेत जे आपल्याला छोट्या-मोठ्यांसाठी पातेले म्हणा, कढया म्हणा तर तिथे मी ठेवलेल्या आहेत. चाळण्या म्हणा, आपलं बरंच काही-काही छोटं-छोटं असतं ना तर त्यासाठी एक पर्टिक्युलर मी स्पेस ठेवलेली आहे. आणि हा जो माझा कॅबिनेट आहे म्हणजे हा जो ड्रॉवर आहे ना याच्यामध्ये मी सगळ्या आता कढया ऑर्गनाइज करणार आहेत. जनरली माझ्या प्रत्येक कढईला आहे ना झाकण आहे तर झाकणामुळे जास्त स्पेस जाते आहे. तर म्हटलं बघूया कसं काही ठेवता येईल ते. तर हा जो आहे ना मिसलेनियस थिंग्स ज्या असतात ना आपल्या किचनमधल्या त्या सगळ्या मी इथे एका ठिकाणी ठेवून देते. म्हणजे कुठे दुसरीकडे शोधायची गरज पडत नाही आणि व्यवस्थित ऑर्गनाइज राहतात. म्हणजे सगळ्या अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत. तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. तर आपल्या जनरली कढया आहेत ना खाली कधीतरी तेलकट राहतात त्याच्यामुळे हे जे हॉटपॉट्स आहेत ना ते मी कॅबिनेट्समध्ये यूज करते म्हणजे पहिल्यापासूनच यूज करते. कॅबिनेट देखील खराब होत नाहीत आणि हे व्यवस्थित देखील राहतात. तर कढयांचे जे झाकणं आहेत ना ती मी आता एक साईडला ठेवणार आहेत आणि सगळ्या छोट्यापासून मोठ्यापर्यंतच्या कढया एकात एक टाकून ठेवणार आहे. बीकर बास्केटमध्ये बघा एवढा सगळा कांद्याचा कचरा होता आणि ते जस्ट पूर्ण निघतं आणि काढून आपल्याला व्यवस्थित आपला जो काही कचरा आहे ना तो आपण काढून घेऊ शकतो आणि खूप चांगलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ट्रेबद्दल येतो. तर खरं सांगू का सगळ्यात बेस्ट स्पून्स ऑर्गनायझरसाठी आहे ना तुमच्या कॅबिनेटमध्ये म्हणजे एका तरी ड्रॉवरमध्ये असा हवा आहे तर खूप छान आहे. मी ॲक्च्युली आहे ना आता तुमच्यासोबत एक लिक्विड देखील शेअर केलं होतं की जे तुम्ही कॉक्रोचसाठी यूज करू शकता. तर रिझल्ट तर चांगला आहेच. पण हा जो ट्रे आहे ना याच्या खाली मी जनरली कारण माझे स्पून्स वगैरे आहेत ना ते कधीतरी डिशवॉशरमध्ये निघत नाहीत. तर मला असं वाटतं की तिथे कॉक्रोचेस नको व्हायला म्हणून मी याच्या खाली नेहमी माझे 2 ड्रॉप्स कॉक्रोचच्या लिक्विडचे असतातच जेल लिक्विडचे. तर हा जो ट्रे आहे ना हा प्लास्टिकचा आहे. सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे. IKEAचा आहे. यामध्ये तुम्हाला थोडासा छोट्या साईजमध्ये देखील मिळेल. म्हणजे त्याच्यामध्ये कमी कंपार्टमेंट्स आहेत. याच्यामध्ये खूप जास्त आहेत आणि परफेक्टली त्या ड्रॉवरच्या साईजमध्ये आहे. तर जनरली आपले जे काही ड्रॉवर साईजेस आहेत ना त्या एक कॉन्स्टंट असतात. सो तुम्ही हा ट्रे जरी घेतलात ना तरी मस्त असं तुमचं सगळं काही स्पून्स वगैरे जे आहेत ना ते ऑर्गनाइज राहतील. तर याच्यामध्ये माझा बराच कधीतरी कचरा होतो कारण गॅसच्या खाली आहे ना तर थोडं मोठं कधीतरी याच्यामध्ये पडतं माझं. तर तो मी व्यवस्थित क्लीन करून घेते आणि खरं सांगते की इतका मस्त क्वालिटी आहे याची.
त्यानंतर बरेच प्रश्न येतात ते म्हणजे माझ्या या ड्रॉवर्सबद्दल. तर हे सगळे जे काही ड्रॉवर्स आहेत ना, हे पूर्ण वुडन आहेत. याला टेंडम ड्रॉवर्स म्हणतात. खूप इझी आपण याला क्लीन करू शकतो. जर तुम्ही नवीन किचन डिझाईन करत असाल तर स्टीलचे ट्रॉलीज बिलकुल पण म्हणजे मी तर सजेस्ट करणार नाही. कारण एकदा जर तुम्ही हे असे टेंडम ड्रॉवर्स म्हणजे बघितलेत ना, तर तुम्हाला स्वतःलाच आयडिया येईल की याला क्लिनिंग करणं खूप इझी आहे. याच्यामध्ये मागे म्हणजे ड्रॉवरच्या बॅकसाईडला जो काही कचरा आहे ना, तो देखील आपण खूप इझिली क्लीन करू शकतो. म्हणजे नुसतं छोट्या झाडूने जरी मारून घेतलं ना, तरी मस्त असे ड्रॉवर्स क्लीन होतात. खूप जास्त डीप क्लीन करायची गरज पडत नाही. जस्ट एक स्प्रे मारला, पूर्ण ड्रॉवर क्लीन होऊन जातो. तर हे असे टेंडम ड्रॉवर्स आहेत ना, आता आपल्या इथे देखील खूप इझिली किचन ट्रॉलीजमध्ये अवेलेबल आहे. सो तुम्ही स्टीलचे ट्रॉली जनरली अवॉइड करा नवीन किचन डिझाईन करत असाल तर. तर बघा दिसायला तर खूप म्हणजे सुंदर दिसतात, पण वापरायला देखील खूप इझी आहे. खूप जास्त क्लिनिंग करायची गरज पडत. ॲक्च्युली किचन ऑर्गनायझेशनमध्ये आहे ना, जर आपण म्हटलं की मी एकदाच महिन्यातून क्लीन करेल किंवा व्यवस्थित ठेवेन, तर तसं होत नाही. तुमच्या डेली रुटीनमध्ये तुमचं किचन ऑर्गनायझेशन असलंच पाहिजे. काही काही गोष्टी त्याच्या जागेवरती जाणं महत्त्वाचं आहे आणि ही डेली रुटीनमध्ये जर सवय असेल ना, तरच किचन स्वच्छ राहतं. नाहीतर मग आपण म्हणू की बेडरूम जसं आपण महिन्यातून 15 दिवसातून क्लीन करतो, तसंच मी किचन पण करेन, तर मग ते किचन स्वच्छ राहत नाही. माझं डेली रुटीनमध्ये देखील सगळ्या काही गोष्टी माझ्या म्हणजे लक्षात असतात की बाबा मला हे व्यवस्थित ठेवायचे किंवा जेव्हा पण मी डिशवॉशर खाली करते, तेव्हा मी सगळ्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हा जागेवरती ठेवायचा प्रयत्न करते. कारण मला माहिती आहे पुढच्या टायमाला ती गोष्ट मलाच लागणार आहे. सो ती मला शोधायला नको लागायला म्हणून मी लगेच जागच्या जागी ठेवून देते. तर इथे मी सगळ्या माझ्या प्लेट्स अरेंज केलेल्या आहेत. तर जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत ना, त्यांना माहिती आहे की माझे हे जे 2 उभे ड्रॉवर्स आहेत ना, त्यामध्ये मी सगळे जगभरातले मसाले ठेवते. म्हणजे जे काही आहे, एक सेक्शन जो आहे ना, तो मी पूर्ण रिकामा ठेवलेला आहे. कारण कधीतरी आपण काही काही गोष्टी एक्स्ट्रा घेऊन येत असतो. सो एक सेक्शन पूर्ण असा माझा खाली आहे. त्यानंतर इथे सगळे मसाले ठेवलेले आहेत. इथे खाली देखील सगळे एक्स्ट्राचे मसाले ठेवलेले आहेत. एक साईडला सगळे खडा मसाला ठेवलेले आहेत. आपल्या पाण्याच्या बॉटल्सला जागा नसते, तर तिथे एक मी सेक्शन बनवून ठेवलेलं आहे. सो असं जितकं आपण व्यवस्थित ऑर्गनाईज करू ना, जितकं आपल्याला इझी पडेल तितकं ते वापरायला देखील खूप इझी पडतं. सो इथे सगळे तुम्हाला माझे मसाले दिसून जातील आणि मेन म्हणजे गॅसच्या शेजारी आहे, त्याच्यामुळे आपण लगेच इथून घेऊ शकतो. त्यानंतर ज्या ठिकाणी मी माझं एक कुकर ठेवते म्हणजे तो आहे कॉर्नरचा कॅबिनेट आणि जनरली कॉर्नरची जागा आपली वाया जाते. तर इथे आहेत ना स्विंग ट्रे कॅबिनेट्स आहेत की ज्यामुळे तुम्ही हा जो ट्रे आहे ना तो पुढे ढकलून घेतलात ना तर तो पूर्ण बाहेर येतो. म्हणजे कोपऱ्यातली जी काही आपली जागा आहे ना कॅबिनेट्सची म्हणजे खालचे ओट्याच्या खालचे, तर ते तुम्ही तो जो स्पेस आहे ना तो खूप इझिली यूज करू शकता. तर याच्यावरचं जे मटेरियल आहे ना, ते थोडंसं असं रबरी आहे. सो ते खराब होतं लवकर म्हणून मी त्याच्यावरती एक कपडा टाकून ठेवलेला आहे म्हणजे पेपर आहे आणि त्या पेपरवरती सगळं मी हे ऑर्गनाईज करते. तर सगळे जे काही माझे हेवी ड्युटी आपले कुकवेअर्स असतात जसे की कुकर्स आहेत सगळ्याच लिटरमधले, तर ते मी इथे एका ठिकाणी ठेवलेले आहेत. खूप मस्त असं आहे. जर तुम्ही म्हणजे मी सांगेन तुम्हाला की नवीन जर तुम्ही किचन डिझाईन करत असाल आणि तुम्हाला सगळी स्पेस युटिलाइज करायची असेल ना, तर हे स्विंग ट्रे खूप इझिली आत्ता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुमच्या इंटिरियरवाल्याला विचारा असं काही आहे का? तर नक्की तुम्ही ते डिझाईन करून घ्या. मला ॲक्च्युली माझ्या किचनमध्ये आहे ना, हा जो आयलँड आहे ना, तो म्हणजे बेसिकली इंडियन किचनसाठी ॲज सच मला काही वाटलं नाही. पण हाच जर सेक्शन म्हणजे हाच जर टेबल साईडला असता ना, तर मला तो जास्त असा यूजफुल वाटला असता. आय डोंट नो म्हणजे प्रत्येकाचं वेगळं-वेगळं काही थिंकिंग असेल. पण ठीक आहे जसं आहे तसं मला तरी आवडतं त्याच्यामुळे ठीक आहे. फक्त एवढाच फरक आहे की ते
इंडियन किचनसाठी आयलँड मला काही खूप असं जास्त वाटलं नाही. तर तुमचे याच्या बाबतीत काय थॉट्स आहेत ना, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण कसं असतं, प्रत्येकाची थॉट प्रोसेस जी आहे ना, ती वेगळी वेगळी असते. सो एखाद्याला आवडतं, एखाद्याला नाही आवडत. तो माझ्याकडून म्हणजे मी याला सेंटरला नाही रिकमेंड करणार. म्हणजे माझ्या जर काही डोक्यात असेल तर मी साईडला करेन. इथे मी सगळे जे काही अ, मुलांचे टिफिन्स आहेत, म्हणजे सगळेच टिफिन्स आहेत ते मी ते एका ठिकाणी केलेत आणि काही छोटे छोटे टिफिन्स आहेत ना, ते मिसप्लेस होऊन जातात, तर त्याला मी एका छोट्याशा गोल बास्केटमध्ये अरेंज केलेले आहेत. त्यानंतर हे जे आपले यूज अँड थ्रोच्या ज्या प्लेट्स असतात ना, तर आपल्याला ऐन टाईम मिळत नाही. त्याच्यामुळे नेहमी मी याचा स्टॉक माझ्याकडे ठेवून देते. कधी काय आलं किंवा कोणाला काही द्यायचं असेल तर पटकन ते काढून देता येतं. ते जे बास्केट होतं ना, ते माझं खूप दिवस मी वरतीच ठेवलं होतं, तर ते खूप खराब देखील झालं होतं. तर बऱ्याच गोष्टी असतात आपल्या किचनच्या डीप क्लिनिंगमध्ये, पण जर आपण हे मंथली रुटीनमध्ये ठेवलं ना, तर खूप जास्त आपल्याला किचनचं क्लिनिंग करायचं याचा लोड येत नाही. कंटेनर्स आपले जसे रिकामे होतील तसे तुम्ही घासून ठेवा, म्हणजे त्याचा एक पण आपल्याला डीप क्लिनिंगमध्ये जास्त काही लोड येत नाही. सो ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की ज्या मी माझ्या च्या क्लिनिंगमध्ये फॉलो करते. सो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो, बाय.